हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन म्हणजे भारत. ह्याला एक लालच रंग द्यायला भरपूर कलर. लाल द्यायचा उद्देश काय असेल सर सांगू शकतात? लालच रंग ह्या टाकीनं आपल्या घरचे दिलेला आहे. काय असं उद्देश त्याचा? प्रत्येकाला केलेला लाल रंग आहे का दिलेला आहे? करेक्ट. आपण त्या कलरला काय केलंय? डेंजर म्हणून घोषित केलेलं आहे. आज तुम्ही मला सांगा हे सरकार दोन सरकारच्या वाहनात कधी नेऊन देतात का हो? एस टी म्हणा, रेल्वे म्हणा, विमान म्हणा, कधी नेऊन दिली का हो ही टाकी? तुम्ही इथून शिरवळा टाकी घ्या, शिरवळ्याला हातकरात टाकी मोकळी सुद्धा घेणार नाही. एस टी का बरं? सरकार काय सांगते? आमचं असून आम्हाला धोकादायक आहे. मग सरकारचा असून सरकारला धोका आहे, आपल्याला नाही का धोका? आपण आम्ही कुठे सगळ्यांनी कुणी काळजी घेतली पाहिजे? सरकारने का आपण? नाही घेत तुम्ही काळजी. त्यासाठी तर आम्हाला हे उद्योग वाढलाय. खरोखर तर काय उद्योग वाढलाय की नियम अटी असतात, कधी पालन केले नाही तुम्ही. आज ह्या टाकी नियम अटी दिल्यात मॅडम, कशासाठी दिले ते? नियम पाळावे. पण काय लिहिले नियम वाचलेत का? आमच्या मॅडम अशा काही वाचतात, सगळे वाचतात. तुमचेच नाही, माझे पण घरी वाचत होते पण त्याचं पालन करत नव्हते. हे काय लिहिले? हे नुसतं लिहिले. आपण एखाद्या रोडने जाताना नियम दिलेले असतात. अरुंद पूल आहे, आपण नाही वाचलं, सरळ गेलो, काय होणार सर? अपघात. आपण तिथं पाळतो का नाही काटेकोरपर्यंत? तसं ह्याच काय कारवाई करत. म्हणून बघा रोडच्या ऍक्सिडेंटपेक्षा ह्याचं प्रमाण जास्त आहे. आज आपल्या भारतामध्ये जर इशू काढला ना तर ऍक्सिडेंट जास्त आहे आणि ह्याच्यापेक्षा ऍक्सिडेंटपेक्षा ह्याच्या जीवनहानी भरपूर मोठ्या प्रमाणात होती. सुटकच नाही. मग त्याच्यावर नियम पहिला लिहिला केवळ घरेलू उपयोग केले. हे डॉमेस्टिक असते, हे घरगुतीसाठी वापरायचे असते. पण आपण लोक काय करतो? ही टाकी घेऊन जत्रा येतात वापरतो बघा. आज यात्रेमध्ये एक मोठी 2005 साली एक मोठी दुर्घटना झाली होती. कुठे झाली होती? मांडरदेवी. विसरलो का आपण? 20 वर्ष झाली. विसरतो का आपण? कारण हजाराच्या पटीत लोकसंख्या कमी झाली. गॅस गळतीने बघा तेलंगणामध्ये 600 विद्यार्थी नुसते गॅस गळतीने गेले. बाकी माहिती बातमी आहे माहिती, पण आपण जरा थोडं कुठं असल्यामुळे आपण विसरून जातो. पण आपले इथं विसरू शकत नाही. तर हजाराच्या पटीत ह्याच्यातून दुर्घटना होतात लोकसंख्येची. मग त्याच्यासाठी नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय लिहिलंय? दुसरा नियम, उपयोग न होण्यामध्ये रेग्युलेटर बटन बंद करते. हे रेग्युलेटर बटन बंद कधी आणि कसं करता मॅडम? खरं सांगा. मी नाही सकाळी चालू करता संध्याकाळी बंद करता का तुम्ही? मॅडम कसं करता? स्वयंपाक झाला की बंद. मॅडम आम्ही 3 कॅटेगरी ठरवलेली. 80% लोक काय करतात? एकदा टाकी जोडली किचनच्या काही घातली त्याला परत संपर्क हात लावत नाही. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरी तुम्ही ठरवायचं. 15% लोक काय करतात? सकाळी चालू करायचे आणि संध्याकाळी बंद करायचे, रात्री दुर्घटना होणार नाही. आणि 5% लोक काय करतात? फक्त 5% लोक घेतलं बंद झालं की ते पटकीने बंद करतात. तर त्याचं नियमाचं पालन हे उपयोग न होण्यापर्यंत आपण बंद करते. हे बंद केलं की हे बंद करायचं असतं. मग आपल्या कुठल्या कॅटेगरीला आपण बसतोय बघा मॅडम बघा. ते मागे ते गॅसच्या वरच्या बाजूला एक काहीतरी असं मटेरियल दिलं होतं, ते लावलं का नाही घड्याळाचं, तर त्यांनी ते सांगितलं होतं ते डबल क्लिक करून मग पुन्हा ते वरचं चालू होतं. हां, तरी पण त्यांनी ते हे दिलेलं. त्याच्यासाठी मी आलोय. तुमचं काय बिघड झालाय का? कोणाला बसवा येत नाही, काढतात टाकून देतात. त्याच्यासाठीच आलोय मी आता. आणि सूर्या कंपनीने तेच चाललेलं आहे की असं विसरून जातात, बाजूला काढून जातात आणि हे धोका आहे. आता तुम्ही बसवलं असताना आता हे का बाकी आम्ही बसवले त्याची माहिती द्यायची तुम्हाला. हे दरवर्षी मंडळ असते हे तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे. हे तुमचा 5 वर्ष झाला, ह्याला गॅरंटी 5 वर्षाची. मग लोकांच्या लक्षात राहत नाही. ते काय म्हणतात चालत नाही, बसवता येत नाही, असं करतात त्याला कुठे टाकून. आता कितीतरी आम्ही लोकांना बसवायला लावायचं आमच्याकडे असतं. हे काय काम करतं हे तुम्हाला माहिती होतो. तर हे दर 3 वर्षाला बदलणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा प्रत्येक गोळी घेताना आपण काय केलं पाहिजे? 2 रुपयाची गोळी घ्यायचं काय पाहतो आपण? सर्व एक्सपायरी का पाहतो मॅडम आपण? त्यांनी शरीराला काय अपाय परिणाम होऊ नये. आज आपल्या सरकारने हे फॉर्म घोषित केलाय. त्याला एक आयुष्य दिले, एक एक्सपायर दिले. आता इथं बघा D27 दिले. सांगता येईल का कुणाला काय ते D27? डिसेंबर 27. बरं. बी आलं तर काय? डी आलं तर डिसेंबर. बी आलं तर E आलं तर एप्रिल. हां. बी आलं तर सी आलं तर बी आणि सी आलं तर काय? सर मला डिसेंबर 27 आणि ए आलं तर एप्रिल 27 असं. आणि बी आलं तर काय? आणि सी आलं तर काय? नाही 3 चोक 12. हां 3 महिन्याचं आहे. हां करेक्ट. जानेवारी फेब्रुवारी मार्च त्याच्यासाठी ए दिलाय, त्याच्यात 3 महिन्याला पुढच्या बी दिलाय, त्याच्यात 3 महिन्याला सी दिलाय, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा डी दिलाय. आणि हे 27 वर्ष असतं, साल असतं.
तर हे आपल्या घरामध्ये चेकअप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा हा रिपोर्ट आपल्याला बघा आपल्याला हा रिपोर्ट दिला बरोबर ना, दिसलं ना. अशा टायमाला हा रिपोर्ट हे दर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला बदलला, कारण काय म्हणजे आपण चालू बंद करतो. अशा टायमाला याच्यात एक पोकळी तयार होती आणि त्यातून गॅस तर ते होऊ नये म्हणून साठी हा बदलायचा असतो. तर तुम्हाला बघा कधी रिपोर्ट जरी बंद केला तर घरात वाश होतो, आले लक्षात. तर हे बदलणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर बघा हा रबरी पाईप तुम्हाला बघा प्रत्येकाला 2000 असली रबरी पाईप यायची. म्हणून काय केलं, तुमचं इथं पाईप बसला की तुमचं काय व्हायचं ते दुर्घटनेचं प्रमाण वाढलं होतं. म्हणजे कसं ते त्याला मिठापिठी घात लागली मंदिर यायचा कुरतडायचा, किंवा तुम्ही काय करायचं त्यांच्या गडबड आपल्या महिन्याची गडबड असायची, इथं गरम तवा लागायचा, हे रबर हे पाकडायची, तू सायन्सचं जाणार इथून बॅक फायर मध्ये दुर्घटना होती. अशा टाइमला आमच्या कंपनीने काय केलं, सूर्या कंपनीने एक पेटंट असणारा सुरक्षा पाईप म्हणून तयार केला आणि तुम्हाला वापरायला दिला. म्हणून तुम्ही सुरक्षित आहेत का आता, कारण जर सुरक्षित जर पाईप देऊन सुरक्षित जर झाला असता तर नक्की तुमचं दुर्घटनेचं प्रमाण कमी झालं असतं ना, पण वाढलंय. त्याची महिला जिम्मेदार आहे. आज तो असा पाईप तयार करून दिलाय तारच कोटिंग असणारा की तो दिवसभर कापायचा पाईप तरी कापला जाणार नाही, असा पाईप दिलाय तरी सुद्धा ऍक्सिडेंट. आज ह्याच्या उतू जातो मॅडम, तुम्ही करता काय हो? काय करतात सगळं स्वयंपाकच करतो. उतू गेल्यानंतर पुसणं. पदार्थ असतात, आमटी दूध भात पुसून सगळं देतो. आणि जास्त झालं तर धुवून घ्यायचं. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण कुठल्याच एजन्सीवाल्याने कुठल्या गव्हर्नमेंटने किंवा कुठल्या ह्यांनी सांगितलं की तुम्ही दूध जाऊ म्हणून, पण आपण मनाने करतो. स्वच्छतेला आपण बोलत नाही. वलत मुलं असेल ना तर बोलत फटकं पिळा, 4 वेळांना 10 वेळा तुम्ही साफ करा तर तुमचं साफ होऊ शकतो. मग आज तुम्ही मला एक सांगा, एवढा सुरक्षा पाईप घेऊन सुद्धा तुम्ही सुरक्षित नाही त्याचं कारण काय? आज बघा 15 दिवस तार किंवा लोखंड पाण्यात टाकलं काय होणार ना, गंजतंय. तुम्ही वारंवार हे धुता, हे पाईप काढता. बरं धुता तसं धुत नाही तुम्ही, जसं लहान बाळा लांबून जाताना खळखळ धुता, वरून तेवढं करून भागत नाही तर निर्मा ॲसिड पदार्थ वापरता लिक्विड, बरोबर ना. मग ह्या पाईपचं इथं पाईप आहे, हे पाईप काढून धुता तुम्ही, मग हे पाईप करून उतरणार आहे, त्याची तार काय होणार आहे आणि ह्याचं स्पीड किती असतं तर 660 असतं. अशा टायमिंगला जर तुमचा पाईप दिसतला ह्या स्पीडने किती मोठी दुर्घटना होऊ शकते बघा. एवढ्या स्पीडने तुमचा हा पाईप निसरणार काय होईल, काय अवस्था वाटेल, चालू म्हणणं निसरणार आणि काय होईल, मोठी दुर्घटना होऊ शकते, बरोबर ना. आज बघा तुमच्या समस्या होतात, फुल गॅस करायला फुल पेटत नाही, कमी करायला विसतो होतं ना असं. म्हणजे सर्व्हिसिंग किती वेळा करता तुम्ही करायचं असतं, जसं गाडी आपण सर्व्हिसिंग करतो वेळेच्या वेळेला तसे हे पण केलं पाहिजे. मग तुमचं हे बटन टाईट चालतं, करकर वाचतं, पण आपल्या पायाला पण इतकं आम्ही चतुर महिला म्हणतो तेव्हा काय करतात माहिती का, पकडीने फिरवतात ते पण स्वयंपाक करतात ना, कारण हे धोक्यात हे पण त्यांना लक्षात येतं. तर ह्या गोष्टी नेहमी काय करत असतात, पालन करायचे असतात. त्याच्यानंतर बघा एवढं करून आपण 24 तासाचं लक्ष देऊ शकणार आहे का? कारण मग आपल्या सरकारने 2 बॉम्ब घोषित केलं, एक म्हणजे लाईट आणि दुसरा म्हणजे हा बॉम्ब. लाईट पासून आपण सुरक्षित येतो. पहिलं टी व्ही जळायचा, लाईट फॅन जळायचा, मिक्सर जळायचा, तुमचं इस्त्री जळायची, बरोबर ना. शॉकपासून माणूस जायचा. आता होतं की होत असं, आज लहान मुलाचा प्लगमध्ये जरी हात गेला तरी कुठलीही दुर्घटना होत नाही. का होत नाही बरं? काय बसवलं आपण त्याला? ते MCB प्रत्येक पॉईंट MCB बसवलं. का बसवलंय सर ते दुर्घटना होऊ नये. तिथून पाठीमागे हा काहीतरी तिथून पुढे जे आहे ना MCBच्या पुढून कुठलीही दुर्घटना तुमच्या होणार नाही म्हणून ते बसवलेलं असतं. तसं ह्याच्यासाठी MCB काय आहे, तुम्ही तर बोललात MCB आहे, पण त्याचा वापर करता का नाही हे मला माहिती नाही. आणि कसा करायचा, त्याच्यापासून आपल्याला फायदा काय आणि तोटे काय हेच तुम्हाला फक्त दाखवायचं. तर ते काय आहे बघा, हे तुम्ही पाहिले म्हणतात आणि हे तुम्ही वापरता पण, बरोबर ना. आता ह्याचं काम काय, आता सरांनी किंवा ह्यांनी पाहिलं नसेल किंवा ह्यांना माहीत नसेल ते काय काम करतं हे तुम्हाला दाखवतं. जसं आपलं रेग्युलर असतं तसं काय केलं आपण रिंग घेतलं आणि याच्यामध्ये बसवल्यानंतर हे काय केलं, चालू केलं, खाली आवाज आला, हे बटन चालू केलं. आता हे बटन चालू केलं तर काय व्हायला पाहिजे मॅडम, गॅस यायला पाहिजे, बरोबर. आता हे गॅस किती होते मग स्पीड घालवलं विसरली, आता घालवता का बरोबर स्पीड कमी केली. स्पीड कमी केली की जेवढ्या तुमची सिग्नल पाहिजे ना तेवढं त्यांनी स्पीड दिली. आता मी एवढं करून ह्याच्यावरती लाईट मारला तर काय होईल, आता गॅस तर सोडला काय होईल सर, होईल ना. लावा सर काहीच म्हणणार नाही, माझा पण जीव अनुभव मला पण काय परत करणार आहे जीव, तर इतकं सुरक्षित बनवलं त्या काय तोंडाशी मी असं आग लावतो तर काय म्हणणार होतं काय, एवढं करून नाही. त्याच्यावरती काय केलं मी, हा रिमोट बसवला आणि बसवल्यानंतर काय केलं, हे चालू केलं, हे चालू केलं, हे पण पर्यंत चालू केलं मॅडम, हे चालू. आता आपली शेगडी पेटली पाहिजे ना, पेटली का इथं नाही, ते डबल क्लिक केल्याशिवाय ते ऑन बघा होणार. सर हे वापरतात बघा, आम्ही घेतलेले. सरांनी घेतले बघा,
तुम्हाला सांगितलं पण नाही सर आम्ही सुरक्षित झाले तुम्ही काय होणार नाही. तर हे काय काम करतं बघा, हे घड्याळ दिसते तुम्हाला सगळ्यांना, हे काम काय करते बघा, त्याचं घड्याळाचा काटा पण दिसतो तुम्हाला होता रेडमध्ये. ह्याला काय केलं, परमिशन रेडमध्ये काय केलं, ह्याला दोनदा पुश केलं, काटा कुठे गेला वरती गेला आणि आपलं काय झालं इथं शेगडी पेटली का. आता आपल्या महिन्याची छान शेग सवय असते, उतू गेलं ना शेगडी इकडं हलवतात वरून खाली जातात, हातपाय उतरून घेतात खाली. अशा टाईमला ताण कसे येतो सर, कसे येत असेल ताण या पाईप चालू नंतर पाईप नाही सरणार, काय वाटलं काय होईल सर, तुम्ही काय अंदाज काय होईल सर, हात पकडणार आणि मोठा दोघांना हा चालू नंतर पाईप काढू सर, काढू सरने पळायला जायला यायचं काय होईल मॅडम, मी चालू नंतर पाईप काढला तर काय होईल, ते सप्लाय करायचं. बरोबर बघा तुम्ही करायला लक्ष द्या, चालू म्हणून पाईप काढला ते तोंडाला आपण लावलं काय होते का सर, नाही पेटणार. सप्लाय बंद कुठे झाला. गेला सर ते काढा, त्यांनी एका डोळ्याचं मात्र लवस्तर त्यांनी गॅस काय केला दाबून ठेवला, हे MCBचं काम केलं, कसले तुमच्या पुढे दुर्घटना होऊन देणार नाही. आता ह्याचं स्पीड आहे म्हणून मी दाखवतोय म्हणून तुम्हाला मिळणार आहे बघा, तर ह्याचं स्पीड आहे 160 कशाचं तर डिवाईसचं, आणि तुम्ही म्हणता ह्याचं दाखवा, ह्याचं दाखवू शकत नाही, ह्याचं 660 असतं आणि दाखवायच्या आधी मी बाहेर पडलो, कारण जसं पुढे ते करणार तसं बॅकस्लाईड मारणार आणि दुर्घटना होणार. पण हे ह्याच्यावरती विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो. 160चा पाडला तर किती असू शकतो तर अंदाज करा, एका सेकंदाचा पाडला, एका सेकंदाचा पाडला ह्याच्यात 6 फुट येऊन जायला किती असेल सर, काय होईल किती फुटे ही आता सेल माझ्यापासून किती फुटे येईल, कमीत कमी 6-7 फुट आहे, 8 फुटपर्यंत असं. कुणाचं किचन आहे सेलिंग 30 फुटाचं वरती, शेअरिंगला काय होणार आहे, आज फ्लेम काय होणार आहे, धडा येणार आहे आणि कुठे येणार आहे, महिला कोण खाली कोण असणार आहे, महिला 50% आरक्षण दिले बघा त्यांना, दिले ना सांगा सर किती आपण म्हणजे कशी दुर्घटना होऊ शकते का अंदाज करा. त्याच्यानंतर बघा हे सगळ्याच्या घरी हा प्रयोग होतो करता, तर माझ्या घरी तर सारखा आहे काय व्हायचं, एखादं दूध किंवा एखादी भाजी सुद्धा टाकायची आणि दुसऱ्या कामात वेस्ट व्हायचं, सिरियल बी नाही गेले पाहिजे, एपिसोड बी नाही गेला पाहिजे, नाही तर एखाद्या मैत्रिणीला फोन करायचा किंवा माहेरी फोन करायचा आणि फोन घ्यायचा आणि बोलत बसायचं. अशा टायमाला खिडकी ना हवा येते किंवा तुमचं दूध ओतू जातं आणि काय होतं असे ते भिजून जायचं. तेवढंच आपण कुठं असतो मॅडम फोनवर किंवा एपिसोडच्या कामात तो इकडं गॅस चालू होतो, बरोबर ना. आज बघा अशाच दुर्घटना होतात. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्याचं प्रेशर दिलेलं आहे, ते वरच्या दिशेने दिलेलं आहे, ते मेंटेन असावा म्हणून घरात किचन होते असते गरजेचे. पण आपल्या महिला नेहमी उलटं काम करतात, काय करतात शिगडी ओढून घ्यायची खाली बसून स्वयंपाक करतात. आज बघा तुमच्या रेग्युलेटर बंद जरी असतो ते घरात वाश होतो, तो कधी लिकेज होईल तुम्हाला सांगून तुम्हाला नाही. मग अशा टायमिंगला रेग्युलेटर बंद करायला वाश होऊन असं आग पकडून बाहेर म्हणून मोठ्या दुर्घटना झाली, बरोबर. त्याच्यानंतर आमच्या कंपनीने तुम्हाला बघा हा 5 फुटाचा ऑरेंजचा पाईप दिला सुरक्षा पाईप म्हणून, तुम्हाला 1.5-2 फुटाचा भरपूर झाला असता, पण 5 फुटात द्यायचं का तर पेटेंट करताना त्याची एक लांबी आणि त्याचं एक अंतर देऊन की ते कमीत कमी तुम्हाला पटकन रेग्युलेटर बंद करता यावा म्हणून दिलेलं. पण आपल्या महिलांना ते पाईपच अडचण पडतो, निम्मा पाईप काय करतात खाली सिलेंडरला कोंडाळून बघा, तेवढं करून बघत नाही. ह्यांचं निम्म परपंच अर्ध किचन खाली राहतं पण निम्म परपंच ह्याच्यात असतो बघा, कशात सिलेंडरमध्ये. बघा तुम्ही कधी मी आम्ही असं एक शिक्षक होत्या म्हणजे माझ्या घरी काही नाही, रात्रीचं झाल्यानंतर वरचं रेग्युलेटर बंद करायचं केलं तर चालतं, सांगतो. तर अशा टायमिंगला आपली काय होतं माहिती का, अशा टायमिंगला आपल्या महिलांचं निम्म किचन खाली राहतं, निम्म परपंच ह्याच्यात असतो सिलेंडरमध्ये, पळपूट लाटणं बेलणं पडकं टोकरं काही ना काही ह्याच्यात असतं. हेच काढा ह्याला 10 मिनटं जातात आणि 5 मिनटात बंद झालं. कसं करणार तुम्ही सांगा. तेवढं करून मागत नाही, झाकणी साईडने ठेवतात, पाणी ठेवतात, एक भरलेला अजून एक सिलेंडर बॉम्ब, एक सुरक्षित नाही बॉम्ब करतो, दुसरा आणून ठेवलेला असतो पाठीमाग. आपली गडबडली असते, 15 दिवस जोडला नाही पाय सिलेंडर केले की दुसरा आणून स्पेअर चालू घेतो. तर अशा गोष्टी होतात आणि त्याच्यातून दुर्घटनेचं प्रमाण वाढलं. अरे लक्षात आता मी एवढ्या वेळ बोलतोय, बरोबर. वाश यायला असं तुम्हाला येतोय की सर, येतोय ना, येतोय. तुमच्या घरात असं जर प्रकार झाला तर काय होतं, काय होईल, काय होईल असं झालं वेलकम. बरं त्यावेळेस तुम्ही काय करता, पहिल्यांदा बटन चालू करता का लाईटर मारता ना, बटन चालू करता त्यावेळेस तुमचा लाईटर खराब झालेला असतो, बरोबर ना. 1दा 2दा 3दा स्पार्क होत नाही, झालं तर काय होतो भडका होतो. त्यावेळेस तुम्ही कुठं असता बरं, कुठं समोर असतो
लायटर मारताना चेहरा बाजूला घेऊन मारता असं बॅकसाईड मारता का पुढे घेऊन मारता? लायटर मारताना कसं मारता? असं मारता का? असं मारता लायटर कसं मारता तुम्ही लायटर? अगदी फ्रंटला. ज्यावेळेस भाडका येतो तुम्हाला बघा 2 मिनिटाचा जरी वेळ लागला तरी मोठा भाडका होतो इथं. होतो का नाही? आपलं जर असं नाही तर तुमच्या घरामध्ये कसलीही दुर्घटना होणार नाही. तुमची अख्खी टाकी खाली होईल पण कसलाही भाडका होणार नाही. आता वाश येतात सगळ्याला फुल मी लायटर मारला तर नक्की भाडका मागायसारखं होईल. करायचं सर करू मारलं फोटो घेतो. घ्या 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 माने सर. बघा मारू लायटर सर. काय वाटतं तुम्हाला? नाराजी बिल गॅस गेले सर माझं गणित भाग तुम्हाला काढते सर. त्यांना माहिती आहे ना. ती एक्सपिरियन्स वाली. त्यांना माहिती म्हणून ते गॅरंटेड बोलतात. माहीत नसतं तर बोललेच नसते सर. बरोबर आहे त्यांचं की इतकं सुरक्षित आहे म्हणून ते बोलतात डेअरिंग. आपल्या घरी सुद्धा सुरक्षित झालेलं आहे. तर हे कसं आहे बघा मी लायटर मारतो तुमच्यापेक्षा मी जवळ आहे माझं पण जीवन अनमोल आहे माझा विश्वास आहे म्हणून टाका. ओके बघा होतं आहे काय तिथं जाऊ दे इथं तर मोठा भडका झाला पाहिजे. होतं आहे सर इथं काय दिवसभर जर मी असं फिरत बसलो ना तरी तुमच्या घरात कसली दुर्घटना होते का बघा. हे चालूमध्ये आपण विचारलं काटा पण वरती दिसत होतं तुम्हाला हे पेटणार आहे किती पेटतंय बघा पेटतंय सर इथं 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 तुमचं असतं तर कधी भडका झाला असं झालं नाही ते पेटणार आहे किती जेवढं विजला फुकलं द्यायचं तेवढंच पेटणार दिवसभर चालू आहे टाकी टाकी खाली पण तुम्हाला घरात कसली दुर्घटना होणार नाही. त्याच्यानंतर बघा तुमचा पाईप मला रोज तर चिन्ह गेलेला असतं बघा तर तुमच्या पाईप कधी जर गेलं ना असं नुसतं हे बघा तर इथं चिरा पडलेलं असतं. अशा टायमिंगमध्ये त्याचं काय करणार आहे ते चालू बंद मी कापणार काय व्यवस्था कापल्यावर ते बंद होईल परत. गॅस पुढे येणार नाही ज्योत मावळे. आता इथं तुम्हाला गॅस किती झालं दिसतोय का तुम्हाला इथं तर दिसतोय का कधी दिसणार तुम्हाला इथं आपल्या वेळेनंतर बरोबर ना कशी तुमच्या घरात सुद्धा अशा घ्यायला पडलेल्या असतात तुम्हाला कळणारच नाही कुठनं घ्या तर ते अचानक पकडणार कशी काय व्यवस्था झाल्या काय करतात तुम्ही हे करतच बाहेर घरावर सोडून नाही बरोबर आधी नॉब बंद करायला लागेल तिकडचं नॉब. कोण येणार आहे पुन्हा बंद करायला कोणी येऊ शकत नाही मानसिकता नसते तुम्ही आपण जेवढं मी आता आहे म्हणून तुम्ही मी थांबलोय म्हणून तुम्ही थांबलाय नाही तर तुम्ही सगळी बाहेर पडाला असं लागलं करे कुठे सर. तर हे जे आहे ना हे काय करतं काम माहिती आहे इतकं सुरक्षित काम करतं तुमच्या घरात कसली दुर्घटना होणार नाही त्याची आग जर वाढली ना काय करतं ते ॲटोमॅटिक काय करतं ते बंद करतं. हात लावला मी कशाला सर पेटते का इथं इथं पेटते मी किती वेळा मी आता गॅस घेतो सर पेटते का सर इथं दिवसभर घ्यायला आवडतो तरी सुद्धा आपल्या घरामध्ये कसली आग लागणार नाही पेटते का इथं सर. ते काय केलं ॲटोमॅटिक काय केलं की गॅस डाऊन केलं तुमच्या घरात कसली दुर्घटना होणार. त्याच्यानंतर बघा ते चालू करताना मी आता काय केलं हे कट काढलं आता हे लिकेज होतं म्हणून मला गॅस सप्लाय देत नाही मी काय केलं लिकेज काढलं आणि परत अशी जोडणी केली आणि मी ह्या परमिशन दिलं दिल्यानंतर तुमचा काटावरती गेला आणि काय केलं इथं गॅस पेटला तुमचं एक वेळा नाही 10 वेळा नाही तुमचा 10 वेळा जर पाईप निष्ठून पडणार तरी तुमच्या घरात कसली दुर्घटना होणार नाही. होती का हो असं जर आपल्या घरामध्ये असताना आपल्यामध्ये घरामध्ये दुर्घटना वाचली आणि नसताना दुर्घटना झाली ह्याची किंमत करता येईल कसं आपल्याला तर मग आज आपल्या कंपनीने काय केलं हे पेटेंट केलेलं हे प्रत्येकाला बसवायचे हे प्रत्येकाच्या घरी एक एक कुटुंब सुरक्षित करायचे. तर ह्याची काढ घाल सोपी हे जसं आपण रिमोट बंद करून काढतो त्याला हात लावायची गरज नाही ह्याचं काम संपलं. रिमोट म्हणजे काय आलेला पुन्हा सोडणे फक्त हे काय करायचं हे बंद करायचं आणि हाय सगळं काढायचं हे परत काय नाही दुसरी टाकी जोडताना हे वरती घ्यायचं त्याच्यामध्ये बसवायचं हे रिंग खाली असं दाबायचं आणि हे चालू करायचं. फक्त एकदा तुम्हाला काम वाटलं हे जे काटा आहे ना घराचा काटा ह्याला दोनदा पुश करायचं ह्याला परत टाकी संपूर्ण हात लावायचा नाही जे चालू बंद करताय ते सुद्धा करायची गरज नाही. आले लक्षात. आणि ह्याच्यानंतर हे लिकेज झालं की ॲटोमॅटिक दिवसभर जर तुमचा लहान मुलगा जर खेळत बसता ह्याला तरी तुमच्या घरात कसली दुर्घटना होणार नाही. मग हे असताना ह्याला किंमत दिलेली हे असताना दुर्घटना वाचली हे नसताना म्हणजे दुर्घटना झाली तर ह्याची किंमत करता येणार नाही. तर आपल्या कंपनीने पेटेंट केलं म्हणजे ह्याला किंमत ठेवली. पेटेंट केलं म्हणजे काय केलं त्यांचा अधिकार आहे. तर ह्या कंपनीने काय केलं 4,999 ह्याची किंमत आहे MRP. स्वस्त वाटते महाग वाटते का योग्य वाटते कुठलंही उत्तर देऊ शकतो. काय वाटते सर काय वाटतं मी असं माताचं की महाग मागणार जसं तुमची मानसिकता महाग आहे महाग वाटणार का बरं तुम्ही मला एक सांगा
हेल्मेट असतं 700 रुपयाचं, डोक्याला मार लागतो, 10 लाख खर्च सांगतो डॉक्टर लोक. तरी सुद्धा काय म्हणतात, प्रयत्न करू, गॅरंटी नाही. 700ची किंमत 10 लाख करता येईल, तशी ह्याची किंमत करता येईल. हे नसताना दुर्घटना झाली, तुम्ही नंतर 1 लाख रुपयाला जरी मागले तर त्याची किंमत करता येणार येईल करता सर. आज आपल्या मनुष्याला काय झालं XY झालं किंवा कशी किंमत करता यायची म्हणून आपण कसं मागणार पाहिजे. जर आपण बघा मोबाईल वापरतो, आपण प्रत्येकाच्या घरात 2-2, 3-3 मोबाईल, त्याला 300 रुपयाचा रिचार्ज मारतो, टीव्हीला रिचार्ज मारतो. आज मी म्हणतो 1000-1200 रुपये आपल्या महिन्याला वायफायद्वारे घडते, रिटर्न आहे का त्याचा, काय फायदा आहे त्याच्यापासून. पण हे अख्ख्या फॅमिली तुमची सुरक्षित करणार लहानापासून वाढतं. मग ह्याची किंमत कशी करता यायची. पण आज ह्याचं जर तुम्हाला जर आवडलं असेल, तर कुणाला घ्यायचं असेल किंवा आपले जुने कोण कस्टमर जे आहेत त्यांच्याकडनं काय प्रॉब्लेम झाले असतात तर ह्यांना बदलीसाठी आता एकदा विकून गेलं की माणसं वाटायला गेलं, पण ह्याला 5 वर्षी गॅरंटी आणि ह्याला 15 वर्षपर्यंत ह्याला काय होत नाही. आणि 1 कोटीपासून तुम्हाला 15 कोटीपर्यंत ह्याला इन्शुरन्स दिला. न्यू इंडिया इन्शुरन्स पॉलिसी नंबर आहे. मी बोललो मान्य कसं करणार, तोंडीवर काही लिखीव सर लेखीवर आम्ही लिखीव देणार आहे तुम्हाला, ते पॉलिसी नंबर पण देतो. ह्या गोष्टी तुम्हाला सगळं लिगली देणार आहे, GST बिल असतं त्याच्याबद्दल. तुम्हाला हे जर आज आवडलं असेल तर हे तुम्हाला जर आता घ्यायचं असेल तर सिबिलचा लाभ कसा असतो तसं ह्या लाभामध्ये जर घ्यायचं असेल, विकायचं असतं तर मी कुठे बी काय बसलो असतो चौकात कुणी बी नेमध्ये घेतलं असतं. ते नॉट फॉर ऑनलाईन सेल, हे बाहेर कुठेही सूर्याचं भेटत काय, पेटेंट केलेलं आहे. अरे का चायना मेड नाही, मेड इन इंडिया. ह्याच्यावर ARI टेस्टिंगचं सर्टिफिकेट असतं आणि बॉम्बे हायकोर्टाचं आपल्याला एक मान्यता म्हणून डायरेक्ट दिलेली, हे पण तुम्हाला दाखवते. हे जर असेल तर आपली फॅमिली सुरक्षित होऊ शकते. पण आज तुम्हाला जर आवडलं असेल त्याला 50% सबसिडी दिली.